माझं उत्तर त्यांना एकच होतं की मी काय बोलतो हे महत्वाचं नाही, मी कुठे बोलतो हे महत्वाचं नाही, मी किती वेळ बोलतो हे महत्वाचं नाही. हा मला जो अधिकार दिलेला आहे उच्चार स्वातंत्र्याचा, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे आणि तो मला 1 मिनिट का होईना पण तो बजवायचा आहे. तुम्ही पोलिसांचं म्हणणं होतं तुम्ही जाऊ नका, तिथे फार गोंधळ माजलेला आहे, तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो. हल्ला तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आधीच झाला आणि माझं तर असं म्हणणं आहे पोलिसांच्या संगनमताने झाला, गृहमंत्र्याच्या आदेशाने झाला. म्हणून फेब्रुवारी ते आजपर्यंत म्हणजे 8 महिने गेले तरी त्या हल्ल्याचा पाठपुरावा काही झालेला नाही. ज्यांनी एवढा जीवघेणा हल्ला केला त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. ही पोलीस सुद्धा सोबत यायला तयार नव्हते मुंबईला सोडायला. त्यावेळेला जांबुवंत आणि राहुल डंबाले हे दोघे जण अगदी मुंबईपर्यंत जाईपर्यंत ज्यांनी मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हे सगळे तरुण कार्यकर्ते युक्रांचे आणि आपण सगळे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की हल्ली मी जाहीर कार्यक्रमांना जाणं जवळजवळ बंद केलेलं आहे. याचं कारण आपल्याकडे जाहीर कार्यक्रमाच्या पलीकडे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध असेल आणि त्या माध्यमातून जर आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असू तर ते माध्यम वापरलं पाहिजे. मलाही मान्य आहे की सभेमध्ये माणसांना भेटतात, एकमेकाशी संवाद होतो, सभेचं एक वेगळं तंत्र असतं आणि सभेला वक्त्याला सुद्धा जो प्रतिसाद मिळतो त्याची एक मोहिनी वेगळी असते, हे सगळं मला मान्य आहे. तरीसुद्धा माध्यमांमध्ये काम केल्यामुळे मी केलेला एक व्हिडिओ किंवा मी लिहिलेला एक लेख किती लोकांपर्यंत पोचतो हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. कारण माझ्यासारखा पत्रकार जेव्हा लिहितो तेव्हा तो आत्मसंतोषासाठी किंवा स्वतःलाच आनंद मिळण्यासाठी लिहित नाही. माझं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचावं म्हणून मी लिहितो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते कसं पोचेल त्यासाठी माध्यम कसं वापरायचं हे मी आयुष्यभर बघितलेलं आहे. त्यामुळे आता यूट्यूबसारखं अत्यंत प्रभावी माध्यम आलेलं असताना आणि तुम्ही गांधी स्मारकचे लोकसुद्धा ते अत्यंत प्रभावीपणे वापरत असताना मी बघितलं आत्ताच कुमार सप्तर्षींचा एक व्हिडिओ आहे, तिथे 1.5 लाखाहून अधिक त्याला हिट्स मिळालेले आहेत. 1.5 लाख, 5 लाख, 10 लाख तुम्ही जगभर जाऊ शकता, किती हिट्स मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आता 60च्या पुढे गेलेले लोक आहोत. सप्तर्षी तर मला वाटतं 80च्या वर असतील, बरोबर आहे, 84. शरद पवार आणि त्यांचं वय 1 आहे. तर अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोचायचं, त्यामुळे जाहीर कार्यक्रम मी फारसे घेत नाही. आज मी इथे आलो आहे ते कुमार सप्तर्षी आणि जांबुवंत मनोहर यांनी आग्रह केल्यामुळे. 9 फेब्रुवारीला पुण्यात जी सभा झाली त्यानंतर आजची ही पुण्यातली पहिली सभा आहे. 2 वातावरणातला फरक मला प्रकर्षाने जाणवतोय. त्यावेळचा गोंधळ, त्यावेळची हुल्लडबाजी, त्यावेळची मारहाण, त्यावेळचा हल्ला आणि आजची सगळी शांतता. गांधीजींकडे येण्याचा हाच तर मतलब आहे. गांधींच्या आश्रयाला आम्ही येतो कारण इथे सगळं शांततेत पार पडेल, अहिंसेच्या मार्गाने होईल अशी अपेक्षा असते म्हणून आम्ही येतो. मित्र, मी तुम्हाला सांगतो 9 फेब्रुवारीचा दिवस जो आहे पुण्यातला, त्यानंतर हा आजचा दिवस आहे जाहीर कार्यक्रमाचा. मध्ये 1-2 ठिकाणी मी गेलो असेल पण पुण्यात आलो नव्हतो. पोलिसांच्या कामासाठी आलो, कोर्टाच्या कामासाठी आलो, पण जाहीर सभेसाठी आलो नव्हतो. आजचा जो विषय आहे लोकशाहीचं भवितव्य काय असेल, आपल्या देशामध्ये लोकशाहीचं भवितव्य काय असेल हे 9 फेब्रुवारीच्या सभेने दाखवून दिलं. काय होतं तिथे, असं काय होणार होतं? एक फक्त सभा होणार होती, जी सभा लोकांना सांगत होती की निर्भय बना, निर्भयपणे मतदान करा. ही सभा होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामध्ये पोलीस सामील झाले आणि 3-4 माणसांना तिथे पोचू देऊ नये म्हणून पोलिसांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली. या कृत्यामध्येच लोकशाहीचं भवितव्य सुरक्षित आहे की धोक्यात आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. मला अनेक लोक विचारतात तुम्ही एवढं का आग्रह धरता, तुम्ही हा हट्ट का करता की आज मला बोलायचंच आहे. पोलिसही मला विचारत होते. एकाच वेळेला 8-10 पोलीस ऑफिसर, बाहेर सगळे स्पेशल ब्रँचचे लोक असे तिथे घेरून उभे होते आणि मला विचारत एवढा बोलण्याचा काय आग्रह आहे तुम्हाला? तुम्ही व्हिडिओ करता, तुम्ही युट्यूबवरून पोचता, तुम्ही इतर ठिकाणी बोलता, आजच तुम्हाला पुण्यामध्ये का बोलायचं आहे? माझं उत्तर त्यांना एकच होतं की मी काय बोलतो हे महत्त्वाचं नाही, मी कुठे बोलतो हे महत्त्वाचं नाही, मी किती वेळ बोलतो हे महत्त्वाचं नाही. हा मला जो अधिकार दिलेला आहे उच्चार स्वातंत्र्याचा, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे आणि तो मला 1 मिनिट का होईना पण तो बजवायचा आहे. तुम्ही पोलिसांचं म्हणणं होतं तुम्ही जाऊ नका, तिथे फार गोंधळ माजलेला आहे, तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो. हल्ला तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आधीच झाला आणि माझं तर असं म्हणणं आहे पोलिसांच्या संगनमताने झाला, गृहमंत्र्याच्या आदेशाने झाला. म्हणून फेब्रुवारी ते आजपर्यंत म्हणजे 8 महिने गेले तरी त्या हल्ल्याचा पाठपुरावा काही झालेला नाहीये. ज्यांनी एवढा जीवघेणा हल्ला केला त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाहीये. ही आपली लोकशाही आहे. एका माणसाला आपले विचार अत्यंत सभ्य भाषेमध्ये, शिवीगाळ तर काय मी करत नाही माझ्या भाषणामध्ये, मी कठोर बोलतो. कठोर बोलण्याची शिकवण आपल्याला मराठी पत्रकारितेच्या इतिहासातूनच मिळालेली आहे. मी काय मराठी पत्रकारितेमध्ये पहिला काय अवतरलो नाहीये की कठोर बोलीन,
स्पष्ट बोलीन. प्रबोधनकार ठाकरेंपासून आचार्य अत्र्यांपासून आजपर्यंत कठोर बोलण्याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तेव्हा माझे विचार मांडू मला द्या. यासाठी खरं तर पोलिसांनी जो हे म्हणतोय तो घटनेच्या बाजूचा माणूस आहे, त्याला संरक्षण द्यायला पाहिजे. अशा वेळेला पोलीस गुंडांना संरक्षण देतात. पोलीस सरकारच्या संगनमताने हे भाषण होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर हा झालेला काय पहिला हल्ला नाहीये. माझ्यावर 4-5 आतापर्यंत 6 हल्ले झाले असतील, शिवसेनेचे हल्ले झाले असतील. पण शिवसेनेचा हल्ला आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा हल्ला यामध्ये फरक काय असतो हे मला त्या दिवशी कळलं. मला एका पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला होता जेव्हा दाभोळकरांच्या खुनानंतर माझं नाव आलं. त्या कोल्हापूरला जो माणूस पकडला त्याच्या फोनवरून पुढचं टार्गेट निखिल वागळे याचं झालं. तेव्हा मला पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला की तुम्ही संरक्षण नाकारू नका. याचं कारण शिवसेना आणि सनातनमधला फरक मी तुम्हाला सांगतो. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे, तो हल्ले करेल पण त्याला काही मर्यादा असेल. सनातन हा कल्ट आहे, ते खून केल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझं RSS बद्दल सुद्धा हेच म्हणणं आहे. ज्या पद्धतीने संघाच्या लोकांनी, भाजपने, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला, त्यामध्ये मी, विश्वंभर चौधरी आणि असुम सरोदे यांना ठार मारून टाकणं एवढाच हेतू होता. आम्ही का वाचलो मला माहित नाही. खरंच मी याचं उत्तर देऊ शकत नाही. आम्ही का वाचलो, मला कितीही रॅशनली विचार केला तरी हे उत्तर मिळू शकत नाही. आम्ही त्या दिवशी कसे मेलो नाही याचं उत्तर मी स्वतःला देऊ शकत नाही. मी नास्तिक माणूस आहे, त्यामुळे मी याचं श्रेय ईश्वराला देऊ इच्छित नाही, मी याचं श्रेय नियतीला देऊ इच्छित नाही. पण मी याचं श्रेय माझी ज्या विचारांवर, गांधी आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा आहे त्या विचारांना देतो आणि शेकडो कार्यकर्त्यांना देतो की जे त्या दिवशी पाठीशी उभे राहिले. हे लक्षात घ्या. मला एवढंच सांगायचं आहे, मी काही इथे विचारवंत म्हणून बोलणार नाही. मी काही विचारवंत नाही. मला इतकंच दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की हे संविधान आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, पण हे संविधान कुणाच्या हातात आहे आणि हे संविधान त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर त्याचं भवितव्य ठरेल. हे बाबासाहेबांचं वाक्य माझ्या मनावर मी कोरून ठेवलेलं आहे. कारण 1950 पासून आजपर्यंत हे संविधान जेव्हा जेव्हा चुकीच्या माणसांच्या हातात पडलं तेव्हा तेव्हा या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे, लक्षात घ्या. आणि माझा काही राजकीय हेतू नाही. लोक मला विचारतात तुम्ही हे सगळं करता कारण तुम्हाला खासदार बनायचं आहे, तुम्हाला आमदार बनायचं आहे. लोकांना हेच कळत नाही की या माणसाला काहीच बनायचं नाही आहे. वयाच्या 66व्या वर्षी 67व्या वर्षी माणसाच्या महत्वाकांक्षा जवळजवळ संपलेल्या असतात असं मी मानतो. समाधानाने पुढचं आयुष्य जगावं एवढीच गोष्ट असते. आणि नुसतं स्वतःचं आयुष्य जगावं नाही, एका धर्मनिरपेक्ष लोकशाही अहिंसावादी देशामध्ये आपल्याला जगायला मिळावं आणि पुढच्या पिढ्यांना जगायला मिळावं एवढंच असते इच्छा. या पलीकडे काहीच इच्छा नसते. सतत माझी पत्रकारितेची जी काय 40-45 वर्ष गेलेली आहेत त्यामध्ये सतत सरकारच्या विरोधामध्ये मी भांडलेलो आहे पत्रकार म्हणून. कोणतंही सरकार असो. काँग्रेसवाले आज इतके जवळ दिसत आहेत, पण एकेकाळी काँग्रेसवाल्यांवर टीका करणं आणि काँग्रेसच्या चुका दाखवून देणं हे पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य होतं. गेली 10 वर्ष काँग्रेस सत्तेतून बाहेर गेलेली आहे. काँग्रेसच्या जागी जे सत्तेवर आले ते त्यांच्यापेक्षा भयंकर आहेत असं गेल्या 10 वर्षात दिसलं. आणि या देशातली घटना तर ते धाब्यावर बसवतीलच, पण लोकशाही वगैरे काही टिकणार नाही म्हणून दिसलं. म्हणून माझ्यासारख्या पत्रकाराला बाहेर पडून बोलावं लागलं. जे विश्वंभर चौधरी, असीम सरोदे माझ्यासारख्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केलं तो लोकशाही वाचवण्यासाठीच आटापिटा होता. बाकी काहीही महत्वाकांक्षा नाही, काहीही आग्रह नाही. या देशातली सर्वसमावेशकता टिकली पाहिजे, या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, या देशातली धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे, यापेक्षा दुसरा कोणताही आग्रह नव्हता. आणि म्हणून मी आज इथे जे उभा आहे, मी असं मानतो की लोकसभेला जे आम्ही केलं त्याचंच एक्सटेन्शन ही सभा आहे, त्याचंच एक्सटेन्शन आहे ही सभा. आणि गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने ही सगळी भाषणं होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला निराशावादी असायची गरज नाही. या देशातल्या जनतेने कायम हुकुमशाही शक्तींचा पराभव केलेला आहे. जनता जेव्हा उतरते, जनता जेव्हा लोकशाहीच्या या यात्रेमध्ये सहभागी होते तेव्हा तेव्हा हुकुमशाहीचा पराभव होतो. हे आपल्याला 77 पासून आजपर्यंत दिसलेलं आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की लोकशाही आपण म्हणतो, पण या लोकशाहीमध्ये निवडणुकांपलीकडे आपल्याकडे लोकांचा सहभागच नसतो. लोकांचा सहभाग नाही. एकदा आम्ही आमचे खासदार आमदार निवडून दिले की त्यांच्यावर जबाबदारी टाकून आपण मोकळे. मला असं वाटतं की जर लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग नसेल, दर दिवशीच्या कामामध्ये, दर दिवशी ज्या घटना होतात त्यामध्ये, विधानसभेच्या कामकाजामध्ये, लोकसभेच्या कामकाजामध्ये, आता हा सहभाग देण्याचे मार्ग काय आहेत हे कुमार सप्तर्षी सारख्यांनी अनेक वर्ष सांगितलेलं आहे. हे देशामध्ये अनेकांनी सांगितलेलं आहे. पण हा जो जनतेचा दबाव आहे तो दबाव मला अलीकडच्या काळामध्ये नष्ट झालेला दिसत होता. म्हणजे आम्ही मतदान करू
आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडलं की आमची जबाबदारी संपलेली आहे असंच जणू बहुसंख्य जनतेला वाटत होतं. आम्ही बाहेर कधी पडतो आपल्या मागण्यांसाठी, कधीतरी पगारवाढीची मागणी असेल, कधीतरी राखीव जागांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही मागणी पडतो, बाहेर पडतो. पण आमचे आमदार खासदार हे नीट काम करतायत, यासाठी जी यंत्रणा पाहिजे, यासाठी जो जनतेचा दबाव पाहिजे, प्रत्येक मतदारसंघात जे दबाव गट पाहिजेत ते दबाव गट मला दिसत नाहीत. आणि जनतेचे दबाव गट नसतील तर लोकशाही सुरक्षित राहू शकत नाही. लोकसभेला माणसं बाहेर पडली, जिल्ह्यातून माणसं बाहेर पडली. महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यामध्ये उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या नागरिकांचा मोठा सहभाग होता, हे लक्षात घ्या. सगळी गणितं आमचे पत्रकार पण करतात की काँग्रेसला इतक्या जागा कशामुळे मिळाल्या, याच्यामध्ये डीएमके फॅक्टर होता, विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मराठा फॅक्टर होता, अमुक ठिकाणी अमुक होतं. पण जो सर्वसामान्य माणूस उत्स्फूर्तपणे बाहेर पडला आणि त्यांनी असं सांगितलं की हुकुमशाही प्रवृत्तीचं, घटनेला पायदळी तुडवणारं सरकार आम्हाला नको, हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा होता, हे लक्षात घ्या. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की ही जी ताकद आहे ही जनतेची ताकद आहे. ही ताकद 2024च्या निवडणुकीमध्ये दिसली आणि म्हणून पी.बी. मेहतांसारखे विचारवंत म्हणतात की ती निवडणूक होईपर्यंत आपल्याला असं वाटत नव्हतं की या देशामध्ये लोकशाही टिकेल म्हणून. या देशाचा तुर्कस्तान होईल, या देशाचा रशिया होईल असं बोलू लागले होते विचारवंत. पण एका निवडणुकीमध्ये जनतेची ताकद काय असते हे हुकुमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्याला सुद्धा कळलं. लक्षात घ्या माझी भूमिका काय आहे. माझी भूमिका लोकशाही मार्गाने चालणाऱ्या राज्यकर्त्याला बळ देण्याची आहे. माझी भूमिका जनतेवर अत्याचार करणाऱ्या आणि घटनेच्या चौकटीत काम न करणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आहे, लक्षात घ्या. माझी भूमिका ही जनतेच्या सोबत कायमस्वरूपी अंकुशाची आहे. हा जनतेचा कायमस्वरूपी अंकुश असेल तर मला असं वाटतं की मोठा फरक पडू शकतो. हा अंकुश आज गायब झालाय. 2024च्या निवडणुकीत हे आपण बघितलं, जो सर्वशक्तिमान नेता होता त्याची ताकद कमी झाली, बहुमत गेलं त्याच्या पक्षाचं आणि देशामध्ये मोठा फरक पडला, हे लक्षात ठेवा. माझी आशा पल्लवीत झाली. लोकांमध्ये आपण जातो, लोकांबरोबर बोलतो, लोकांशी संवाद साधतो, लोक सुद्धा रस्त्यावर येतात आणि त्यावेळेला या देशातल्या जनतेने दाखवून दिलं की आम्हाला ज्या पद्धतीने सरकार चालू आहे ते मान्य नाही, ते मान्य नाही. 2024च्या निवडणुकीने लोकशाही टिकण्याची माझी आशा पल्लवीत झाली. 1977च्या निवडणुकीने लोकशाही टिकण्याची माझी आशा पल्लवीत झाली होती. आज 2024च्या निवडणुकीने सुद्धा तीच आशा पल्लवीत झाली. आणि अगदी ताजी बातमी मी तुम्हाला सांगतो, काल हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीचे निकाल 8 तारखेला आहेत, पण जे काय कल आहे ते काल एक्झिट पोलच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत. ते फारसे चुकतील असं मला वाटत नाही. हरियाणातल्या आणि जम्मू काश्मीरमधल्या लोकांनी सुद्धा सांगितलं, एक पक्ष, एक झेंडा, एक नेता आम्हाला नको. हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विषय आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश वगैरे बाजूलाच ठेवा. एक पक्ष, एक नेता, एक झेंडा आम्ही नाकारतो आहोत. ज्या देशामध्ये लोकशाही टिकायला पाहिजे त्या देशामध्ये एक पक्ष, त्या पक्षाचा एक झेंडा आणि सर्वोच्च नेता हे असता कामा नये. कारण नेता जर प्रबळ झाला, हिटलरची हीच घोषणा होती, हिटलरच्या पक्षाची हीच घोषणा होती, हे लक्षात ठेवा. नेता जर प्रमाणाबाहेर प्रबळ झाला तर त्याच्या अवतीभोवती लाचारांच्या फौजा तयार होतात, हे विसरू नका. इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा त्याच झाला होता. म्हणून देवकांत बारुया त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इंदिरा इज इंडिया म्हणाले होते. आता मोदींच्या बाबतीत तर मोदींशी देवाची तुलना सुरू झाली आहे. ते स्वतःच म्हणतायत मी मर्त्य मानव नाही म्हणून. माझं कोणत्याच व्यक्तीला विरोध नाही. माझं म्हणणं आहे ही देशाची घटना आहे, या घटनेच्या चौकटीत तुम्ही चाला. आणि आज हरियाणाच्या लोकांनी सुद्धा दाखवून दिलं की तुम्ही मर्यादा ओलांडून जाल तर तुम्हाला आम्ही पराभूत करू शकतो. बस आम्हाला एवढंच पाहिजे. आम्हाला तुमच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार पाहिजे, बाकी काहीच नको. आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे. आम्ही असं मानणारे आहोत की आम्हाला देवाला सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे. तो सुद्धा सर्वशक्तिमान आहे असं आम्ही मानत नाही. ज्याला श्रद्धा ठेवायची तो ठेवा, पण आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूचे नाही. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तुम्हाला हवे तेव्हा प्रश्न विचारू शकतो, कारण आम्ही जनता आहोत. इतकं किमान मागणं आहे आमचं. या पलीकडे काही नाही. आज लोक प्रश्न विचारायलाच बंद झालेले आहेत. प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न पडतात की नाही मला माहित नाही, पडत असतील. आणि जो प्रश्न विचारतो, इतकं वातावरण खराब आहे सोशल मीडियावर की जो प्रश्न विचारतो त्यालाच गप्प केलं जातं. मग त्याला शिव्या द्या, त्याच्या अंगावर जा, त्याचं ट्रोलिंग करा, घाण त्याच्याविषयी लिहा, व्यक्तिगत हल्ले करा आणि यांनी प्रश्न विचारण्याला बंद केलं जातं. मला असं वाटत नाही गेल्या 10 वर्षात हे वातावरण इतकं विषमय झालेलं आहे की एवढं वाईट वातावरण यापूर्वी या देशात असेल. म्हणून मी कायम म्हणतो की काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असंख्य चुका झाल्या, आम्ही त्यावर टीका केली, पण इतकं विषारी वातावरण गेल्या 10 वर्षात जेवढं निर्माण झालं आणि वाढलं आणि त्याचा कहर झाला त्याला उत्तर 2024च्या निवडणुकीत मिळालं. म्हणून हरियाणामध्ये सुद्धा हेच झालं, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हेच झालं. जम्मू काश्मीरची गोष्ट बघा, लोकशाहीचं हनन कसं होतं सांगतो तुम्हाला. जम्मू काश्मीरचे निकाल अजून आलेले नाहीत. तिथे असं म्हटलं जात आहे
की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षाचं जी युती होती, आघाडी होती, तिला सर्वाधिक जागा मिळतील। जम्मू काश्मीरमध्ये 48 हा नंबर पाहिजे मेजॉरिटी मिळायला कुठच्याही पक्षाला। काल निवडणुकीचे निकाल लागायच्या आधी, म्हणजे निवडणुकीचे निकाल 8 तारखेला लागत आहेत, अमित शहानी गृहमंत्र्यांनी तिथल्या राज्यपालांकरवी, तिथला जो राज्यपाल आहे त्याच्याकरवी तो 5 आमदारांची नेमणूक करू शकतो। निवडणुकीचे निकाल लागायच्या आधी राज्यपालांनी काश्मीरच्या 5 लोकांची आमदार म्हणून नेमणूक केलेली आहे। राज्यपाल नियुक्त आमदार हे 5 आमदार जे आहेत ते मतदान करू शकतील असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। लोकशाहीचा इतका मोठा अपमान। तुम्ही निवडणूक घेतलीत, तुम्ही 370 कलम रद्द केलं, 10 वर्षांनी निवडणूक घेतलीत, निवडणूक आम्ही घेतो आहोत म्हणून तुम्ही प्रचार केलात, चांगली गोष्ट आहे। मग आता निवडणुकीचा निकाल येईपर्यंत थांबा। तुम्ही कशासाठी केली आहे 5 आमदारांची नेमणूक? तर तुम्हाला गरज लागली आणि तुम्हाला तुमच्या सोयीचं सरकार आणायचं असेल तर हे 5 आमदार तुमच्या बाजूने मतदान करू शकतील। पण मला खात्री आहे 8 तारखेला जेव्हा निकाल लागतील जम्मू काश्मीरमध्ये, तेव्हा जर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला जर काल असं दाखवत आहे 40 ते 48 जागा मिळतील तर त्यांना पूर्ण बहुमत मिळेल। मग 2014 साली यांनी जे केलं की जम्मूमधून भाजपचे मोठ्या प्रमाणावर लोक निवडून आले, 25 लोक त्यावेळेला निवडून आले होते, आणि त्यांनी पीडीपीशी जाऊन युती केली आणि असं सांगितलं की हा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग आहे, हा हिंदू मुस्लिम एकतेचा प्रयोग आहे, हे राजकीय अभिसरण सुद्धा आहे, तरी सुद्धा ते सरकार टिकलं नाही। यावेळेला जम्मूच्या लोकांनी सुद्धा भाजपच्या पदरामध्ये पूर्ण मतांचा वाटा टाकलेला नाही, हे लक्षात घ्या। भाजपच्या किती जागा येत आहेत? फार फार तर 26-27 जागा येतील। जम्मूमध्ये 43 जागा आहेत, लक्षात घ्या। म्हणजे उरलेल्या जागा या नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस किंवा इतर पक्षांना गेलेल्या आहेत। जम्मू हा हिंदू बहुल प्रदेश आहे, ते लक्षात घ्या। त्याने सुद्धा भाजपच्या पदरात आपलं दान टाकलेलं नाहीये। 370 कलम तुम्ही रद्द केलं। तुम्ही असा दावा करत होतात की 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्वर्ग अवतरणार आहे। कुठे आहे तुमचा स्वर्ग? गेल्या 5 वर्षात काय केलं तुम्ही हे दाखवा, असं मतदार विचारतोय। ही लोकशाहीची ताकद आहे। पण केंद्र सरकार जर अशा प्रकारे राज्यपालांना सांगून 5 आमदारांच्या नेमणुका करणार असेल तर ते पूर्णपणे लोकशाही विरोधी आणि घटना विरोधी आहे, हे लक्षात ठेवा।